श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ चंदगड तालुक्यातील हलकर्णी इथं सभा घेण्यात आली। या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी चंदगड तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा तालुका असून छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विचार दिल्लीमध्ये पाठवायचा आहे। काजू उत्पादकांचे प्रश्न, रेल्वे मार्ग आणि या ठिकाणच्या रस्त्याचा प्रश्न हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी येणाऱ्या काळात आम्ही प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं। येणाऱ्या काळात चंदगडच्या विकासासाठी शाहू महाराजांच्या माध्यमातून निधी कमी पडू देणार नाही। चंदगड तालुका मी दत्तक घेतलाय हे जाहीरपणे महाराजांच्या वतीनं आपल्याला शब्द देतो। भविष्यात चंदगडच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी माझी राहील असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी चंदगडवासियांना दिला। चंदगडबद्दल मला विशेष प्रेम आहे। ज्यावेळी पूर आला त्यावेळी या चंदगडमध्ये दौरा मी त्या ठिकाणी केला। ज्यावेळी अतिवृष्टी झाली त्यावेळी चंदगडमध्ये आलो। ज्यावेळी कोविड झाला त्यावेळी चंदगडमध्ये येण्याचं काम त्या ठिकाणी केलं। चंदगडमधल्या अनेक पेशंट्सना कोल्हापूरमध्ये उपचार करण्याचं काम त्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी केलं। आणि म्हणून मी जाहीरपणे आपल्याला या ठिकाणी सांगतो, येणाऱ्या भविष्यकाळात बंटी पाटील हा शब्दाला पक्का, राजकारणात काही होऊ दे कशाचे पर्वा न करणारं काम मी आजपर्यंत या ठिकाणी केलेलं आहे। ज्यावेळी मी निर्णय घेतो एखादा त्या निर्णयाबरोबर पक्का राहतो। निर्णय घेत असताना विचार या ठिकाणी करतो, आदरणीय महाराजांना आपण निवडून द्या। मी महाराजांच्या वतीने शब्द आपल्याला देतो की चंदगड तालुका मी दत्तक घेतला हे जाहीरपणे आपल्याला या ठिकाणी सांगतो। या भविष्यकाळात चंदगड मधल्या सामान्य माणसाचा प्रश्न असू दे, गरिबाची अडचण असू दे, महिला माता भगिनींची अडचण असू दे, कसली समस्या असू दे, त्याची जबाबदारी बंटी पाटलाची राहील हे आजपासून मी या ठिकाणी सांगतो। आजपासून मग इथल्या काजू उत्पादकांचा प्रश्न असू दे, इतर काही अडचणी असू दे, या सगळ्या अडचणीला आम्ही समर्थपणे तुम्हाला साथ देऊ, समर्थपणे तुम्हाला पाठिंबा या ठिकाणी देऊ। श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी चंदगडची जनता ही स्वाभिमानी असून कायम चांगल्या माणसाच्या पाठीमागे राहते असं सांगितलं। चंदगडच्या काजू, ऊस, नाचणे उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच दौलत कारखान्याचा प्रश्न लवकरच सोडवला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। चंदगड तालुक्यातील काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील यांनी देशात कुठेही मोदींची गॅरंटी दिसून येत नसून आता सर्वत्र फक्त काँग्रेसचीच गॅरंटी दिसून येत असल्याचं सांगितलं। जे चंदगडमध्ये घडतं तेच कोल्हापुरात घडतं, जे कोल्हापुरात घडतं तेच महाराष्ट्रात घडत असतं। चंदगड तालुक्यातून शाहू महाराजांना सर्वाधिक मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला। डॉक्टर नंदाताई बाभुळकर यांनी देशात लोकशाहीची हत्या करण्यात आली असून फक्त आता हुकुमशाही दिसून येत असल्याचं सांगितलं। सिंचन घोटाळा केलेल्या अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही असं 2019 साली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते। तुम्ही किती खोटं बोलताय हे जनता आता बघायला लागली आहे, म्हणून तुमच्या शब्दावर कुणी आता विश्वास ठेवत नाही। कोल्हापूरची जनता तुमचे शब्द कधीही विसरणार नाही अशी टीका बाभुळकरांनी केली। यावेळी शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली। चंदगडचे आमदार राजेश पाटील आणि खासदार संजय मंडलिकांनी गेल्या 5 वर्षात मतदारसंघांमध्ये काय केलं हे व्यासपीठावर येऊन सांगावं असं आव्हान देवणेंनी दिलं। कोल्हापुरात मोदी येतात आणि मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ कोल्हापुरात येऊन 2-2 दिवस राहतं, म्हणजेच श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे 3 लाख मताधिक्यानं निवडून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांनी एकदा विकलेली वस्तू परत घेतली जात नाही, तसं एकदा विकलेला खासदार चंदगडची स्वाभिमानी जनता स्वीकारणार नाही असा विश्वास व्यक्त केला। माजी जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगण यांनी गेल्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार घोड्याकडे बघून रेड्याला मतदान केल्याचा घणाघात करत खासदार संजय मंडलिकांवर तोफ डागली। यावेळी काँग्रेसचे चंदगड तालुकाध्यक्ष संभाजी शिरोलीकर, विनायक उर्फ अप्पी पाटील, प्रभाकर खांडेकर, ॲडव्होकेट संतोष मळवीकर, ॲडव्होकेट प्रशांत अनगुडे, रामराजे कुपेकर, जे बी पाटील, विष्णू कारवेकर, विष्णू गावडे यांनीही मनोगत व्यक्त केली।